नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता घरात इतकी डेकोरेशन वगैरे सर्व तयारी आता ह्या कामिनी आणि रागिनी यांनी केलेली आहे। आता मात्र त्या दोघी अगदी इतक्या आनंदाने सांगत आहे की हे बघा, घरातील सर्व काही डेकोरेशन वगैरे आहे ते सगळं काही अगदी थाटामाटात व्हायला हवे आणि जे काही आहे ते सर्व काही अगदी मोठ्या नातीचं दणक्यात साजरं व्हायला हवे, कारण या घरची मोठी नात परत येणार आहे। म्हणजे इतक्या दिवसातून मुद्दा मात्र आता त्या लोकांसमोर हे सर्व नाटक करत आहे। आता अनिका तर छान तयार झालेली आहे आणि आता ती रागिनी कामिनी या दोघींना म्हणते की नक्की तुमचं काय सुरू आहे, तुम्हाला मॅड नंबर 3 व्हायचं आहे का, हे सर्व काय सुरू आहे, म्हणजे आज ही सर्व तयारी केलेली आहे तर ती मोठ्या नातीसाठी आहे का। त्यावरती रागिनी म्हणते की हे बघ, तू जरा शांत होशील का, हे सगळं काही आहे तर ते तुझ्यासाठी आहे, तुला कळते का काय नक्की काय सुरू आहे। अगं, ही सर्व तयारी तुझ्यासाठी आहे, त्या म्हातारीची नात येणार नाही हे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती आहे, ती येणारच नाही हे टेन्शन तू घेऊ नको, आपण त्याची पूर्ण तयारी केलेली आहे, त्यामुळे वेडाबाई तू शांत हो, फक्त एकदा 12 वाजून दे, मग आता अख्ख्या जगाला कळेल की आता मोठी नात कोण आहे तर तू आणि तू। तेव्हा मात्र आता अनिकाला काही कळत नसतं। अनिका म्हणते की हा सर्व काय प्लॅन आहे, हे ऐकून आता अनिका खूप खुश होते आणि म्हणते की शेवटी मम्मा कुणाची आहे तर अनिकाची, म्हणून दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात। त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी अगदी बेशुद्ध अवस्थेतच असते। आता राजन तिची काळजी घेत तिच्या जवळच असतो, तेव्हा राजन रडतच आईचा हात हातामध्ये घेतो आणि आई हा सगळा बिझनेस पैसा वगैरे आहे सगळं एका बाजूला आहे आणि आई तुझी आज जी काही अवस्था झाली खरंच मला खूप वाईट वाटतं आणि बाबांची सुद्धा काय अवस्था झालेली आहे ती तर तू बघितलेलीच आहे आणि आता या घरामध्ये फक्त आणि फक्त माझ्यासाठी आई तूच आहे आणि तुझ्या मनाला आई तुझ्या नातीला भेटण्याची अगदी आस लागलेली आहे आणि देव करो तुझ्या मनातील ही इच्छा पूर्ण हो असे मी देवाजवळ प्रार्थना करेल। आणि हे बघ आई, तुझी नात जर आज आली तर तुझी तब्येत नक्की सुधारेल याची मला पूर्ण खात्री आहे आई, मी अगदी खात्रीने बोलतो आणि माझी पूर्ण खात्री आहे की आई तुझी मोठी नात नक्की येणार आहे। त्यानंतर मात्र आता इकडे बाहेर सुद्धा चर्चा सुरू असते। आता काही अगदी दोन व्यक्ती आहे एकमेकांशी बोलत असतात की आज नक्की या घरात काय आहे, तेव्हा त्यातील एक जण म्हणतो की महाजनांची आज मोठी नात या घरात येणार आहे। त्यावर मात्र आता बायकामध्ये सुद्धा चर्चा सुरू असते। आता आलेले इथे गेस्ट एकमेकांशी बोलत आता त्या बायका म्हणतात की काय माहिती, आता ही सर्व तयारी आहे ती बघून तर असं वाटतं की नक्की येणार आहे आणि त्यातील दुसरी म्हणते की अगं, जर आज अन्नपूर्णाची मोठी नात नाही आली तर हे सर्व कामिनी आणि त्या रागिनी या दोघींचंच होणार आहे। तर त्यावरती आता दुसरी म्हणते की नात सुद्धा येणार आणि सून सुद्धा येणार आहे आणि तेवढ्यात त्यांच्याजवळ कामिनी येते आणि कामिनी त्यांच्यावर ओरडत म्हणते की काय तुम्ही त्यांचं गुणगान गाण्यासाठी इथे आलेला आहात, इथून तुम्ही निघालात तरी चालेल, गौरी आणि तिची मुलगी अजिबात येथे येता कामच नाही, म्हणून कामिनीने यांचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे। आता मात्र तिची माणसं तिने तेथे बाहेरच थांबवलेले आहेत आणि त्या माणसांजवळ ती येते, त्यांना आता ती अगदी वॉर्निंग देते की गौरी इथे कुठेही आजूबाजूला दिसता कामा नये, ती गौरी जर इथे दिसली तर तिला पकडून ठेवायचं आणि तिच्या सोबत मात्र आता अगदी 17, 18, 19 वयापर्यंतची म्हणजे माझ्या अनिकाच्या वयापर्यंतची एखादी मुलगी वगैरे दिसली तर त्या मुलीला सुद्धा पकडून ठेवायचं, तिला सोडायचं नाही। त्यावरती मात्र आता तो गुंड म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी तिला सोडत नसतो, कामिनी बघते, बघा मी बघतेच आणि तुम्ही कामाला लागा। त्यानंतर आता इकडे अनिका तर खूप खुश होत तयारच होत असते, तिला असं वाटतं की आताच आपण या घरचे राजकुमारी होणार आहोत, म्हणून अगदी छान असा मेकअप वगैरे करून तिच्या मैत्रिणी आहे तर त्या क्वीन बेल्ट वगैरे आहे तर त्या तिच्या डोक्याला लावतात। आता मात्र अनिका स्वतःशी ते रूप बघून अगदी खूप खुश होऊन हसते आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा तिचं कौतुक करतात। त्यानंतर कामिनी इकडे जे काही डेकोरेशन वगैरे आहे सगळ्याकडे बघत अगदी खुश होते आणि म्हणते आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, एकदा की ही सत्ता माझ्या हातात आली तर इकडलं जग मी तिकडे करून दाखवेल। आता मात्र त्या कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव म्हणून स्वतःशी आता इतकी खुश होऊन हसत असते, म्हणून आता ती अन्नपूर्णाकडे रूम मध्ये येते। राजन आता अन्नपूर्णाला अन्न भरवत असतो आणि आता मात्र कामिनी थोडंसं डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करून म्हणते राजन कशी आहे रे वहिनीची तब्येत, जरा राजन डोळ्यामध्ये पाणी आणत नाही, सुधारणा काहीच नाही असं म्हणतो। त्यावरती आता कामिनी म्हणते की अरे हे बघ, काय बोलू मला तेच कळत नाही, कारण 10:30 वाजून गेले आणि वहिनीला मात्र आता खाली न्यावंच लागेल। तेव्हा राजन म्हणतो की तिची तब्येत अजून बरी नाही, ती खाली
खाली नाही जाऊ शकणार. आईला मात्र आरामाची गरज आहे, तिला आराम करून दे. तेव्हा आता कामिनी हसते आणि म्हणते की काय म्हणायचं या परमेश्वराला, कसला दिवस आणला देवाने तिच्यावर. कारण इतक्या दिवस मात्र आपल्या नातीची वाट बघत होते, तिच्यासाठी इतका डोलारा उभा केला आणि जेव्हा आता ती येत आहे तर तिला औक्षण करण्यासाठी अशी अवस्थाच मात्र तिची ठेवलेली नाही. आता हे परमेश्वराच्या मनात नक्की काय आहे तेच कळत नाही. आणि राजन, मी सुद्धा तुला काय बोलणार, माझी वहिनी आहे ती खरंच कमनशिबीच आहे. तिच्या वाट्याला काय आले आणि माझ्या दादाकडे सुद्धा बघ त्याची अवस्था काय झालेली आहे. एवढं सगळं अगदी काही म्हणजे अवस्था वगैरे बघितल्यानंतर दादाची अवस्था, तरी सुद्धा आज हिच्या वाट्याला जे काही आलेलं आहे म्हणजे आपल्या नातीचा आनंद सुद्धा ती अगदी सेलिब्रेट नाही करू शकत, अशी हिची अवस्था झालेली आहे. आता काय बोलणार, आपल्या हातामध्ये काही आहे का. आणि बघ ना राजन, आपल्या हातात काही नाही. जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी तू आपल्या मुलीला येताना बघशील तेव्हा खरंच तुझ्या मनाला काय वाटेल. तू येशील ना बाहेर. तेव्हा राजन म्हणतो की हो मी बाहेर येईल. तेव्हा आता रागिनी मनात म्हणते की बापरे, या माणसाला लाज सुद्धा वाटत नाही. पहिल्या बायकोची मुलगी येते असं म्हटल्यानंतर लगेच बाहेर यायला तयार झाला. त्यामुळे आता मीच बघते की तुझी मुलगी कशी येते म्हणून. ते बोलून कामिनी बाहेर जायला निघते आणि तेवढे तेथे नयनतारा येते. दोघे एकमेकींकडे बघत असतात. ती डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आणण्याचं नाटक करून म्हणते की वहिनीची फारशी जी परिस्थिती आहे, अवस्था ती बरी नाही असे बोलून आता बाहेर जाते. आणि नयनतारा राजन जवळ येते, अन्नपूर्णाकडे बघते तर राजन लगेच उठतो आणि नयनताराला अन्नपूर्णाच्या जवळ बसवतो. त्यावरती नयनतारा अन्नपूर्णाला म्हणते की ताई तुम्ही बऱ्या व्हा बरं, असं खसून कसं चालेल बरं. इतका मोठा डोलारा तुम्ही उभा केला, त्याला वाढवलं, मग आता असं चालेल बरं. आणि हे बघा तुमची नात नक्की परत येईल, मी शब्द देते. त्या अगोदर तुम्ही बरं व्हायला हवं. आणि नयनतारा राजनला म्हणते की हे बघ, अरे बाहेर सगळी मंडळी तुझी वाट बघत असतील, तू जा, मी इथे आहे ताईंजवळ, तू काही काळजी करू नकोस. आणि नयनतारा थोडंसं सूप घेऊन आता ताईंना पाजायला लागते. ताई घ्या ना थोडंसं सूप असं म्हणते. त्यानंतर आता इकडे आजोबा आपल्या घरच्या देवळात येतात आणि त्या देवघरात येऊन अगदी आपले हात जोडता येत नाही तरी सुद्धा अन्नपूर्णासाठी आज ते हात जोडतात. आणि हात जोडून ते देवाला असं सुद्धा म्हणतात की देवा काहीतरी कर, अरे कमळीच माझी नात आहे हे मला माहिती आहे, पण या सगळ्या लोकांना याबद्दल कळेल कमळीबद्दल, तरच आता असं काहीतरी कर. आणि हे जर असंच चालू राहिलं तर या घराला मात्र कोणीही वाचू शकणार नाही. देवा तूच असं काहीतरी कर. आणि त्यानंतर आता कामिनी रागिनी अगदी अनिकाला मस्त तयार करून अगदी खुश होत खाली घेऊन येतात. आणि कामिनी आता सगळ्यांच्या समोर अनिकाला घेऊन येत म्हणते की मंडळींनो हे बघा, आहे अन्नपूर्णा महाजन यांची धाकटी नात, अन्नपूर्णा महाजनची एकमेवासी वारस. आणि तेवढ्यात राजन सुद्धा बाहेर येतो. आणि हे बघा, अन्नपूर्णा आजीचं ह्या नातीवर सुद्धा तितकंच प्रेम आहे. आणि ठरल्याप्रमाणे मात्र आता अन्नपूर्णाची मोठी नात ह्या वेळेत ठरलेला आहे त्या तारखेपर्यंत मात्र आता तिची मोठी नात नाही आली तर मात्र आता तिची सगळी काही अगदी प्रॉपर्टी आहे ठरल्याप्रमाणे मात्र ही छोटी नात अनिका हिच्या नावावर होईल असं मात्र ठरलेलं आहे. म्हणून कामिनी आता वकील साहेबांना आवाज देते. वकील साहेब अगदी रेडी होऊनच येतात. तेव्हा कामिनी सर्वांना म्हणते की तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की वकील साहेब येथे का आले, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. वहिनीची अशी इच्छा होती की ज्या दिवशी म्हणजे ह्या तारखेपर्यंत तिची मोठी नात येणार आहे आणि आता मात्र ती सर्व प्रॉपर्टी मोठ्या नातीच्या नावावर करायची आहे, त्यासाठी मी वकील साहेबांना इथे बोलावलं असं मात्र आता खोटं सांगते. आणि हे बघा वकील साहेब, तुम्ही तयारीला लागा, तुम्हाला खूप अर्ध्या तासात काम करायचं आहे. कुठल्याही क्षणी वहिनीची मोठी नात येतच असेल असं आम्हाला कौल मिळालेला आहे म्हणून मुद्दाम देखावा करत असतात, परंतु यांना माहिती नाही की खरंच आता अन्नपूर्णाची मोठी नात येणार आहे म्हणून. आणि आता ती पुढे काय काय करावे लागणार, कागदपत्र वगैरे काय असतील हे सगळं काही आता समजावून घेऊया. वकील साहेबांना आत नेते आणि सगळ्या पाहुण्यांना वगैरे ज्यूस वगैरे घ्यायला सांगते. आता हे सर्व ऐकून अनिका रागिनीला म्हणते की मॉम, अगं ही ग्रॅनी आजी कधी खरं बोलते कधी खोटं बोलते तेच कळत नाही. आता सुद्धा म्हणत होती की मोठी नात येणार आहे असा कॉल केलेला आहे, परंतु असा कॉल तर मी ऐकलेला नाही. त्यावरती रागिनी म्हणते की अनिका तू शांत हो, येथे जे काही सुरू आहे ते फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. हे बघ ग्रॅनी आजीने तुझ्यासाठी इतकं ग्रँड असं गिफ्ट घेतलेलं आहे. ते ऐकून अनिका खुश होते आणि रागिनी म्हणते की ते गिफ्ट तुला 12 नंतर मिळणार आहे. तर त्यानंतर आता इकडे राजन देवी तुळजाईला अगदी हात जोडतो आणि माझी प्रार्थना तू सफल कर आणि माझ्या आईची इच्छा पूर्ण होऊन दे. माझ्या गौरीला आणि माझ्या लेकीला लवकरात लवकर येथे येऊन दे. त्यानंतर नयनतारा इकडे अन्नपूर्णाला सूप वगैरे भरवते, तोंड साफ करते आणि म्हणते की ताई 12 वाजायला फक्त थोडासा वेळ बाकी आहे. बाहेर मात्र त्या कामिनी आणि रागिनी या दोघींनी काय गोंधळ घातला असेल ते आता त्यांनाच माहिती. आणि हे बघा, खरंच मला मनापासून वाटतं की तुमची नात आहे ती परत यावी, परंतु आता ही कामिनी जे काही बोलत आहे त्यावरती माझा विश्वास नाही, कारण विश्वास ठेवण्या जोगी ती बाईच नाही. आणि आता तुमचा जो काही प्रेमळ स्वभाव आहे यातील कन्फर्म सुद्धा तुमच्या त्या
अनिकाने घेतलेलं नाही. अनिका तर तुमची नात खरंच वाटत नाही. ना वय आणि ना मॅच्युरिटी. इतका मोठा डोलारा तुम्ही तिच्या नावावर करत आहात. ना अक्कल आहे आणि ना लायकी आहे तिला हे सर्व सांभाळण्याची. आणि तुम्ही इतक्या घाईत घेतलेला हा डिसिजन आहे खरंच मला नाही आवडले. योग्य नाही तो. त्यामुळे ताई तुम्ही स्वतःला सावरा, सगळं सोडा आणि आता ही वेळ तुम्ही सगळं काही तुमच्या हातात घेण्याचे आहे. मी असं खचून नाही चालणार. आणि तेवढ्यात आता तेथे सुजाता येऊन नयनताराला म्हणते की तुम्हाला कामिनी मॅडमनी बाहेर बोलावलेलं आहे, मी जा आणि मी थांबते. तेव्हा नयनतारा मात्र अन्नपूर्णाला म्हणते की तुम्ही आराम करा ताई, मी येते. म्हणून आता नयनतारा बाहेर जाते. बाहेर आता सर्वजण टाळ्यांचा गडगडाट करत आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता राजन आणि आजोबा हे सर्व पाहतच असतात. तर कामिनी खुश होत म्हणते की सगळ्यांनी इतक्या उत्साहात आमचं स्वागत केलेलं आहे. तर बऱ्याचशा काही गोष्टी सांगून जातात. स्वतःचा परिचय करून देऊन म्हणते की तुम्ही सगळेजण तर मला ओळखतात. आणि हे बघा आज मात्र आपण येथे का जमलो तर अन्नपूर्णा महाजन आहे तर यांची जी काही इस्टेट आहे तर ती ज्या मुलीला नातीला मिळणार आहे त्यासाठी, कारण त्यांच्या मोठ्या नातीला भेटण्यासाठी आज आपण येथे जमलो आहोत. आणि आज या वेळेला ते येथे येणं अपेक्षित आहे, परंतु तिचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही. आणि वहिनीने जो शब्द दिलेला आहे तर आजच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जर त्यांची मोठी नात नाही आली तर ही सगळी काही प्रॉपर्टी आहे तर ती माझी नात अनिका हिच्या नावावर होईल. अन्नपूर्णा महाजन या सगळ्यांचे जे काही आता हे हक्क वगैरे आहे, अधिकार, ते सगळं अनिका महाजन यांना दिले जाईल असं मी आता जाहीर करते. आज मात्र तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला तर मनापासून मी तुमचे सुद्धा आभार मानते. परंतु नयनताराला आता ह्या कामिनीचा खूप राग येत आहे. रागिनी आणि अनिका तर खूप खुशच असतात. आणि कामिनी पुढे म्हणते की चला आता फक्त घड्याळाचा काटा पुढे जात आहे, आता काही क्षणांची टिकटिक बाकी आहे. म्हणून आकडे मोजायला सुरुवात करते. 10, 9, 8 असे. तेवढ्यात आता 12वर काटा गेल्यानंतर मात्र आता सगळेजण टाळ्या वाजवतात. अनिका, कामिनी आणि रागिनी तर खूप खुश होत टाळ्या वाजवतात. आता अनिका खूप खुश होत कामिनीला मिठीच मारते. कामिनी म्हणते की चला घड्याळात 12 वाजलेले आहे आणि आज मात्र येथे रात्रभर अगदी जंगी सेलिब्रेशन होणार आहे. कारण अन्नपूर्णा महाजन यांचे जे काही आता ही प्रॉपर्टी आहे, आता मात्र ही सर्व प्रॉपर्टी माझी नात अनिका महाजन यांच्या नावावर होणार आहे. आणि आज जर मात्र येथे अन्नपूर्णा महाजन यांची मोठी नात आली असती तर मी सगळी काही प्रॉपर्टी तिच्या नावावर करून दिली असती. हे आज मी खरं बोलते. काय करणार, कारण तिचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही आणि ती कुठे आहे आणि मुळात ती या जगात आहे की नाही याची सुद्धा शाश्वती नाही. आणि आज मात्र ही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर झाली याचा आनंद सुद्धा झालेला आहे आणि तितकंच दुःख सुद्धा झालेलं आहे. कारण आता माझी वहिनी आहे तर तिची नात परत येईल याची मी आशा सोडलेली आहे. त्यामुळे सुद्धा तुम्ही ती आशा सोडायला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटतं. तेवढ्यात वकील साहेब मात्र कामिनीला म्हणतात की मॅडम थोडंसं ऐकून घ्या. तर कामिनी विचारते की काय ऐकून घ्यायचं, तुम्हाला सांगत आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे, बाकी काही नाही. सगळी डॉक्युमेंट्स आणि कागदपत्र लगेच सगळ्याच्या सगळी तयारी करा आणि सगळं मला द्या, पुढचं काही बोलण्याची गरज नाही. शेवटी ते वकिलांना काही बोलून देतच नाही. आणि आता राजन आणि आजोबांकडे बघून त्यांना विचारते की काय झालं, तुम्ही असे चेहरे पाडून का उभे आहात. आणि हे बघा कधी कधी मात्र आपल्या सगळ्याच काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसतात. हे सगळं आपण मान्य करायला तर हवं. आणि वहिनीला मात्र तिची मोठी नात बघताच येणार नाही असं तिच्या अगदी परमेश्वराचीच इच्छा असेल. ती असं चेहरे पाडून बसण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आमच्या आनंदात सामील व्हा असं मी तुम्हालाच म्हणेल. आणि आजच्या ह्या आनंदाच्या क्षणी मात्र माझी जी अनिका आहे तर ती महाजन इंडस्ट्रीची मालकीन झालेली आहे. तर आणि ह्या आनंदा प्रसंगी मात्र मी आता माझ्या ह्या अनिकाला एक छान असं गिफ्ट देणार आहे, एक भेटवस्तू. म्हणून आता कामिनी आणि रागिनी अनिकाला धरून बाहेर घेऊन येतात. बाहेर मात्र अगदी ढोल ताशांचा अगदी घंटानाद सुरू असतो. अगदी अनिका हे सर्व डेकोरेशन वगैरे बघून खूप खुश होते. आणि आता मात्र ही सुद्धा त्या तालीमवर नाचायला सुरुवात करते. कामिनी आणि रागिनी सुद्धा आता ह्या बायकामध्ये झिम्मा खेळत असतात आणि ढोल ताशांच्या तालावर नाचत राहत. आता राजन आणि नयनतारा हे अगदी बघून न बघण्यासारखं करत असतात. आणि आता मात्र एक असा सजलेला मस्त रथ सुद्धा आलेला असतो. कामिनी म्हणते की थांबा, आता मला एक महत्वाची सूचना करायची आहे. आणि अनिकाच्या हाताला धरून मात्र आता ही कामिनी अनिकाला खुशून म्हणते की बघ, तुझ्या ग्रॅनी आजीने मात्र तुझ्यासाठी एक छान असं गिफ्ट आणलेलं आहे. तर आणि हे गिफ्ट बघून मात्र तुला खूप आनंद होणार आहे. तर आणि हे बघ, तुला माहिती आहे का तू कोण आहे? या महाजनांची क्वीन आहे क्वीन. ह्या अनिका महाजन आहे तर त्या ह्या अन्नपूर्णा महाजन आहे ना, तर त्या महाजनांची इंटरेस्टिंगची मालकीन आहे. अनिका तर आश्चर्यचकित होत म्हणते की ग्रॅनी आजी तू माझ्यासाठी इतकं मोठं गिफ्ट आणलेलं आहे का? म्हणून आता ओ माय गॉड असं म्हणत आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. ते गिफ्ट आता कामिनी उघडायला लावते आणि त्याच वेळेस तेथे ऋषी सुद्धा येतो, निंगी सुद्धा आलेले असतात. तेव्हा ते गिफ्ट जेव्हा उघडलं जातं तर अगदी छान असं डेकोरेशनची पूर्ण तयारी आता आहे. तर आता फटाके वगैरे फुटकलेले असतात, सगळं काही धमाका होत असतो. अनिका
रागिनी अगदी डोळे बंद करून हसत असतात. इतका आनंद आज त्यांना होत आहे. तो बघतात तर काय एक खूप मोठा चमत्कार झालेला असतो. म्हणजे आता ह्या सगळ्या त्या जो काही रथ बोलवलेला आहे तर त्या रथावर मात्र अगदी ढोल ताशांच्या झिम्माच्या तालावर आता कमळी आपली तेथे ही अन्नपूर्णाची नात आहे ही सिद्ध झालेला आहे आणि ती मात्र आता तेथे आलेली आहे. कमळीला बघून मात्र आता अनिका, कामिनी आणि रागिनी यांचे होश उडतात. आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कामिनी कमळीला म्हणते की हा कसला आगाऊपणा आहे आणि तू या खुर्चीवर काय करते. आता रागिनी म्हणते की हे सिंहासन आहे ना ते या घरातील एकुलता एक वारसाचं आहे उत्तर खाली. तेव्हा आता कमळी हसून म्हणते की एकदम बरोबर आहे, सिंहासन आहे ना रागिनी काकी, आता मात्र ह्या घरातील वारसाचं आहे, लक्षात घ्या. हे सगळं काही अन्नपूर्णा आजींच्या त्या नातीचं आहे की इथून पुढे मात्र ती सगळं काही सांभाळणार आहे. कमळी, राजन, महाजन, अन्नपूर्णा आजींची हरवलेली नात आणि घ्या मी आलोय. आता माझ्या आजीने उभा केलेला हा कारभार आहे ना करायला मी येथे आलेलो आहोत. आता मात्र राजनला इतका आनंद होतो आणि या तिघींचे मात्र होश उडतात. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.